नमस्कार मित्रांनो, भारतीय क्रिकेट टीममध्ये खेळाडू फक्त मैदानावर नाही तर सरकारी नोकरीतही मोठ्या पदावर काम करतात। हे तुम्हाला माहिती आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी नोकरी करणारे 5 प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर। या खेळाडूंना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सरकारकडून सन्मान म्हणून नोकरी देण्यात आली आहे। चला तर मग सुरू करूया। 5 वर येतात जोगिंदर शर्मा। 2007च्या T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये शेवटची ओव्हर टाकून भारताला विजय मिळवून देणारे खेळाडू म्हणजे जोगिंदर शर्मा। क्रिकेटनंतर त्यांना हरियाणा पोलीसमध्ये DSP पदाची नोकरी मिळाली। आजही ते पोलीस सेवेत काम करत आहे। नंबर 4 वर येतात हरभजन सिंग। भारताचा प्रसिद्ध स्पिनर हरभजन सिंग यांनाही सरकारी नोकरी मिळाली आहे। ते पंजाब पोलीसमध्ये DSP या पदावर कार्यरत आहेत। क्रिकेटमध्ये भारताला अनेक सामने जिंकून देणारे भज्जीला हा सन्मान पंजाब सरकारकडून देण्यात आला आहे। नंबर 3 वर येतात सचिन तेंडुलकर। क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांनाही सरकारी सन्मान मिळाला आहे। इंडियन एअर फोर्सने सचिन तेंडुलकर यांना ऑनरी ग्रुप ऑफ कॅप्टन हा दर्जा दिला आहे। हा दर्जा मिळवणारे सचिन हे पहिले खेळाडू आहेत। त्यांना महान क्रिकेट कारकिर्दीमुळे भारताचा अभिमान जगभर वाढवला आहे। नंबर 2 वर येतात कपिल देव। भारतातील पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार म्हणजे कपिल देव। 1983 मध्ये भारताला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर त्यांना देशभरातून मोठा सन्मान मिळाला। त्याचबरोबर त्या योगदानाबद्दल इंडियन आर्मीने कपिल देव यांना ऑनरी लेफ्टनंट कर्नल हा दर्जा दिला आहे। क्रिकेटमध्ये इतिहास घडवणारा खेळाडूंना देशसेवेसाठी हा सन्मान मिळवणे ही अभिमानाची गोष्ट आहे। नंबर 1 वर येतात भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारापैकी एक म्हणजे महेंद्रसिंग धोनी। धोनीला इंडियन आर्मी ऑनररी लेफ्टनंट कर्नल हा सन्मान दर्जा देण्यात आला आहे। धोनीला लहानपणापासून सैन्यात जाण्याची इच्छा होती, त्यामुळे तो अनेक वेळा पॅराशूट रेजिमेंट सोबत ट्रेनिंग करताना देखील दिसला आहे। क्रिकेट सोबत देशसेवेची भावना जपणारा धोनी हा चाहत्यांसाठी मोठा प्रेरणादायी खेळाडू आहे। तर मित्रांनो, हे होते सरकारी नोकरी असणारे 5 भारतीय क्रिकेटर। यापैकी तुमचा आवडती क्रिकेटर कोण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।